आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. लंकेश्वर राजेश्वर हे दशानन हे दशानन. हे शूरपणखेचं नाक नाही कापलंय, हे लंकेश्वर महाराज रावण याचं नाक कापलंय. आपण इकडे नाच गाण्यात दंग आहात, तिथं शत्रूनं आपल्या सीमेवर आक्रमण करून आपल्या अग्रिम छावणीला उद्ध्वस्त केलंय. कुणी केलं हे दुस्साहस? एका मानवानं. एका मानवानं? असंभव. भिक्षान देही. प्रणाम मुनिवर. कल्याण असो. देवी, आम्ही खूप दुरून आलो आहोत आणि भुकेले आहोत. तुझी कुटी पाहून या आशेनं इथं आलो आहोत की आम्हाला काही अन्न मिळेल. अवश्य मुनिवर, आपण इथेच थांबा. मी आपल्यासाठी थोड्याच वेळात भोजन घेऊन येते. कोण आहेस तू? तुझा दास, तोच लंकेश्वर रावण. चल. इथे. अभिनंदन 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 अभिनंदन. अभिनंदन 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 अभिनंदन. सादर अभिनंदन अभिनंदन सादर अभिनंदन.
पुनस्य ऋषींचे वंशज विश्रवाचे आत्मज गण्डकेसकी माता गिरिजा समजगन्नाथा भाष्यकार वेदांचे ज्ञाता सर्व शास्त्रांचे
धर नसे धैर्य सोडिसी रचन शिवस्तोत्र वंदन करिसी जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेव लम्ब्य लम्बितां भुजङ्ग तुङ्गमालिकाम् डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् जटाकटाह सम्भ्रमभ्रमन्निलिम्प निर्झरि विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्जललाटपट्टपावके किशोर चन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम अखर्व सर्वमङ्गलाकलाकदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भणा मधुव्रतम् स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे धैर्य धर नसे धैर्य सोडिसी रचुनी शिव स्तोत्र वंदन करिसी शिवाकडून वांछित फळ मिळविले जय जयकार करे तव त्रिभुवन जय जयकार करे तव त्रिभुवन लंकेश्वर राजेश्वर हे दशानन हे दशानन लंकेश्वर राजेश्वर हे दशानन हे दशानन न्याय करा, न्याय करा. लंकेश्वर महाराज न्याय करा. माझ्यावर अत्याचार झालाय महाराज. लंकेश्वर महाराज रावण मला न्याय द्या. काय झालं शूर्पणखे? ही काय गत झाली आहे तुझी? तुझ्या नाकावर हा घाव कसला? हा घाव नाहीये, तलवारीनं केलेला प्रहार आहे. काय? तलवारीने प्रहार? हो दादा, हे शूर्पणखेचं नाक नाही कापलंय. हे लंकेश्वर महाराज रावण याचं नाक कापलंय. आपण इकडे नाच गाण्यात दंग आहात, तिथं शत्रूनं आपल्या सीमेवर आक्रमण करून आपल्या अग्रिम छावणीला उद्ध्वस्त केलंय. छावणीला उद्ध्वस्त केले? मग जनस्थानात बसलेले खरदूषण काय करत होते? खरदूषण युद्धात मारले गेले आहेत. त्यांना मारणं तर काळाला पण असंभव होतं. कुणी केलं हे दुस्साहस? एका मानवानं. एका मानवानं? असंभव. खर आणि दूषण ही दोघं शक्ती, बल आणि पराक्रमात आमच्यापेक्षा जराही कमी नाहीत. एका मानवाने त्यांना ठार केलं या वार्तेवर आमचा कदापि विश्वास बसत नाही. अकंपन, तुम्ही चुप का असे? शूर्पणखा जे सांगते ते सत्य आहे? होय, हे सत्य आहे महाराज. याचा अर्थ आहे हे सगळं देवतांचं षडयंत्र आहे. एका मानवाची आड घेऊन त्यांनी आमच्या सीमेवर आक्रमण केलं. कोणकोणते देव होते त्यांच्या बरोबर? इंद्र अवश्य असेल. बोल, कोणते देव त्यांची सहायता करायला आले होते? पिताश्री, या देवांची उद्धारणा करून बरेच दिवस झालेत. ते त्रिलोक विजयी लंकेश्वराची शक्ती विसरले की काय? काय ते हे विसरले की मेघनाथला इंद्रजित का म्हणतात? आज्ञा करा पिताश्री, त्या सगळ्या देवतांना बांधून या सभेत उपस्थित करेन.
त्यांना षडयंत्र रचण्याचा उचित दंड दिला जावा. नाही युवराज इंद्रजित, त्या मानवाबरोबर कोणीही देवता नव्हते. कोणी देवता नव्हते तर मग अशी कोणती शक्ती होती त्यांच्याकडे? तो एकटा होता. एकटा होता? तो मानव होता की भगवान? स्वयं विष्णूंना सुद्धा असं एकट्यानं साहस करणं कठीण आहे. हो दादा, तो होता तर मानवच, परंतु कोणीतरी अलौकिक मानव असावा तो. त्याचा धाकटा भाऊ पण त्याच्या बरोबर आहे. दोघांच्या रूपात अशी मोहिनी आहे, एकदा पाहिलं की त्यांच्यावरची नजर नव्हती ढळत. त्यांच्या बरोबर एक स्त्री पण आहे, जिचं रूप एकदा पाहिलं तर कामदेव सुद्धा मोहित होतील. कोणी देवांगना, अप्सरा, गंधर्व, किन्नर अथवा नागकन्या सुद्धा तिच्या सौंदर्याशी स्पर्धा नाही करू शकत. शूर्पणखा, तू मला यावेळी त्यांचं आणि त्यांच्या स्त्रीच्या सौंदर्याचे गुणगान नको सांगूस. मला त्या मानवाच्या शक्ती आणि बळाचा विचार करू दे. मला विचार करू दे की कोणत्या कारणास्तव त्याने रावणाच्या शक्तीला आव्हान करायचं साहस केलं आहे. त्याच्या मागे कोणता डाव असेल? तेच तर मी सांगते. यामागे भेद एवढाच आहे की मी जेव्हा त्या स्त्रीला पाहिलं आणि विचार केला की ज्या प्रकारे या जगातली प्रत्येक वस्तू महाराज रावणाकडे आहे, त्या प्रकारे या स्त्रीला सुद्धा लंकेश्वर महालाची शोभा असायला हवी. हा विचार करून मी त्या स्त्रीला आणण्याकरता गेले तर दोघा भावांनी माझ्यावर आक्रमण करून माझी दुर्दशा केली. जेव्हा मी हे सांगितलं की मी लंकापती रावणाची बहीण आहे तर माझ्यावर हसले ते. एवढंच नाही, माझं नाक कापून आपणास आव्हान केलंय आणि म्हणाले, जाऊन आपल्या भावाला सांग की आपल्या वीरतेवर जेवढा अभिमान असेल तर स्वतः येऊन घेऊन जा या सुंदरीला, नाहीतर आपल्या नकट्या बहिणीच्या मागे तोंड लपून लंकेतून परागंदा हो. बस पुरे शूर्पणखा. क्षमा करा महाराज, माझं हृदय अपमानाच्या आगीत होरपळतंय. त्यांनी आपल्या बहिणीचं नाक कापून असुरांना एक प्रकारे आव्हान दिलंय, आपल्या वीरतेला आव्हान दिलंय. जर आपल्यात आत्मसन्मानाची भावना असेल, आजच त्या स्त्रीचे हरण करून घेऊन या आणि त्या दोघा मानवांना माझ्या हवाली करा. म्हणजे मी त्या दोघांना माझ्या इच्छेनुसार दंड देईन. तेव्हाच माझ्या या अपमानाचा बदला पूर्ण होईल. अवश्य शूर्पणखा, आम्ही तुझ्या अपमानाचा आणि आपल्या भावांच्या मृत्यूचा बदला घेणं आमचं प्रथम कर्तव्य समजतो. अन्यथा जगातले लोक आमच्यावर हसतील. अकंपन, कोण आहे तो मानव ज्यांनी आपल्या मृत्यूस बोलावला आहे, आमच्या भयंकर जनस्थानाचा विनाश केला आहे? आमचा अपराध करून इंद्र, कुबेर, यम आणि स्वयं विष्णू सुद्धा सुखाने राहू शकत नाही. जो रावण काळाचा सुद्धा काळ आहे, अग्नीला सुद्धा भस्म करू शकतो, मरणाला सुद्धा मारून टाकायची शक्ती बाळगतो, त्याच्या वाटेस जायचं साहस कोणी केलं आणि का केलं? महाबली लंकेश्वर ते कौशल देशाचे राजा दशरथाचे पुत्र आहेत. राम आणि लक्ष्मण ते फारच यशस्वी आणि तेजस्वी योद्धे सुद्धा आहेत. त्यांच्या बळाची आणि पराक्रमाची कोणतीही तुलना नाही. साऱ्या विश्वातल्या धनुर्धरांमध्ये ते सर्वश्रेष्ठ गणले जातात. त्यांना दिव्यास्त्रांच्या प्रयोगाचं पूर्ण ज्ञान आहे. असं वाटतं की समस्त ऋषींनी आणि समस्त देवतांनी सिद्ध केलेल्या दिव्यास्त्रांवर त्यांचा पूर्ण अधिकार आहे. ते युद्ध कौशल्यात देखील प्रवीण आहेत. त्याच कारणाने युद्ध झालं तेव्हा एकट्या रामाच्या हाती परमवीर खर आणि दूषण वीरगतीस प्राप्त झाले. ते मायावी विद्येत सुद्धा परिपूर्ण आहेत. आणि त्याचमुळे जेव्हा आपलं राक्षस सैन्य भयभीत होऊन चारही दिशांना धावू लागले, तेव्हा आपल्या राक्षसी सैन्यासमोर त्यांना श्रीराम उभा असलेला दिसू लागला. त्यांच्या मोहिनी अस्त्राच्या मायेनेच आपले राक्षस सैनिक एक दुसऱ्याला राम समजून आपापसात लढून ठार झाले. ते एवढे वीर होते तर त्यांची वृत्ती धर्माविरुद्ध नक्कीच नसेल. मग त्यांनी विनाकारण आमच्या जनस्थानावर आक्रमण करून त्याचा विनाश का केला? महामना, आक्रमण त्यांनी नाही केलं. आक्रमण तर आपल्या सेनेनं त्यांच्यावर केलं होतं. आमच्या सेनेने त्यांच्यावर आक्रमण केलं आणि हारले, यात त्यांचा काहीच दोष नाही. आणि यापूर्वीही त्यांनी असा कोणताच अपराध नव्हता केला. माझ्या मते त्यांच्यावर आक्रमण करणं अनुचित होतं. विभीषणजी, आपण हे पण लक्षात घ्यावं, गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही राजकुमारांनी दंडकारण्यामध्ये ऋषी आणि मुनींच्या रक्षेचं उत्तरदायित्व आपल्याकडे घेतलं होतं. त्यांच्या आश्रयाने ऋषी आणि मुनी वनात निर्भय होऊन विचरण करू लागले होते. त्यांची अशी कृती बघून असंच वाटतं की ते पृथ्वीला राक्षसविहीन करून टाकतील. त्यांनी विराट सारख्या बऱ्याच बलवान राक्षसांना सुद्धा ठार केलं आहे.
जे आपल्या आहाराच्या शोधात तपोवनात जाऊन ऋषी मुनींचं भक्षण करून जगत होते. या दोषाकरता ते अवश्यच दंडास पात्र आहेत. खरदूषणाने त्यांच्यावर आक्रमण करून अगदी उचित केलं होतं. हे केवळ आवेशात बोलतात युवराज इंद्रजित. बुद्धीचा तर्क याचा विपरीत आहे. सर्वात प्रथम हे की त्यांनी आपल्या सीमेतच आपल्या प्रजेचं रक्षण केलं, याचा त्यांना पूर्ण अधिकार होता. दुसरं, ज्यांच्या शौर्याची कीर्ती आम्ही आधीच ऐकत आलो आहोत, त्यांच्या बळाचा संपूर्ण विचार न करता आमच्या सेनापती खर आणि दूषणनी केवळ एका स्त्रीनं भडकवल्यामुळे धावा बोलून आपल्या सेनेचा पूर्ण नाश केला. याहून मोठी चूक ती काय असू शकते? विभीषण भावा, तू हातात बांगड्या भरून बसून राहा, मग तर्क करत राहा. असे ज्याच्या बहिणीची अशी दुर्दशा होते आणि तो नीती अनितीचा विचार करतोय, अशी संस्कृती कोणा वीर जातीची कदापि असू शकत नाही. आंधळी वीरता कोणत्याच कामाची नसते. अंतिमता नीती आणि धर्माचाच विजय होत असतो. विभीषण, वीर पुरुष आपल्या मान सन्मानात जगत असतो. मी तुझ्यासारखा भयशंकित कधीच राहणार नाही की असं झालं तर तसं झालं तर. आमची राक्षस जात सर्वोत्तम आहे. कोणा मानवास या उत्तम जातीवर हात उचलायचं धाडस होण्याआधीच आम्ही त्याचा हात छाटून टाकू. आणि त्यांनी तर आमच्या बहिणीला अपमानित केलेलं आहे. आम्ही याच समयी त्यांच्यावर आक्रमण करून बदला घेऊ. त्यांच्या स्त्रीला आमची राणी बनवू आणि त्या दोन्ही वनवासियांचे तुकडे तुकडे करून आमच्या राक्षसात वाटून टाकू. माझ्या चुकीबद्दल क्षमा असावी महाराज. माझ्या विचारानुसार आपण त्यांच्यावर सरळ आक्रमण करणं उचित होणार नाही. 2 मानवीय राजकुमारांची स्वतः लंकापती रावणाने युद्ध करणं हे त्यांच्या मर्यादेच्या अनुकूल होणार नाही महाराज. परंतु जेव्हा ते खर आणि दूषणासारख्या पराक्रमींचा सेनेसहित संहार करू शकतात, तेव्हा स्वयं रावणाचं जाणं उचित होईल. महाराज, जरी त्या 2 मानवांना आपण जिंकलं तरी यात आपला कोणता मान होईल? आणि जर का त्या दोघांनी खर दूषणाप्रमाणेच आपलं कोणत्याही प्रकारे नुकसान केलं तर लंकेश्वरांच्या कीर्तीस कलंक लागेल. माझं ऐकाल तर कपट खेळून त्यांच्या स्त्रीचं हरण करावं. राम आपल्या सीतेवरती अत्याधिक प्रेम करतो महाराज. तिचं हरण झाल्यानंतर तिच्या दुःखानं तो तसाच अर्धमेला होऊन जाईल. नंतर मग आपला कोणताही सेवक त्यांची जीवन लीला समाप्त करू शकतो महाराज. महाराज, सेनापती अकंपनाचा मुद्दा विचार करण्याजोगा आहे. परंतु हे नीतीविरुद्ध आहे. काही नीती विरुद्ध नाही आहे. लंकेश्वर, त्या उर्मट वनवासींनी आपल्या बहिणीवर आघात केला आहे. एका स्त्रीवर शस्त्रप्रहार केला आहे. आपणही प्रतिघात करा. त्यांच्या स्त्रीचे मानमर्दन करून आपल्या बहिणीचा बदला घ्या दादा. होय महाराज, ज्या प्रकारे नागाचा मणी हिसकावल्यानंतर नाग तडफडून तडफडून मरतो, त्याच प्रकारे स्त्रीचं अपहरण झाल्यावरती तो तिच्या विरहामुळे मरेल, लाजेमुळे मरेल आणि संतापाने मरेल. निश्चितच हा सल्ला आम्हाला विचार करण्यायोग्य वाटतो. कपटाने, बळाने, कौशल्याने सीतेला त्याच्यापासून दूर करा दादा. जेव्हा त्याचं गर्व हरण होईल तेव्हाच माझं काळ शांत होईल. होईल, हेच होईल भगिनी, हेच होईल. जर त्यांच्याशी युद्ध करणं आपल्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे, तर काय चोरी करून आपली प्रतिष्ठा वाढेल महाराज? लंकेश्वर, माझे परम आदरणीय ज्येष्ठ भ्राता, आपण परमज्ञानी विद्वान आहात, परम तेजोमय तपस्वी आहात, पांडित्याची पराकाष्ठा आहात. परम उच्च ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही पराक्रमी क्षत्रियाप्रमाणे शौर्याची कीर्ती स्थापित केली आहे. क्षणिक उद्वेगात आपल्या उज्ज्वल कीर्तीला कलंकित नका करू महाराज. आपण जी शक्ती प्राप्त केली आहे ती धर्मजडीत तपश्चर्येने प्राप्त केली. अधर्माच्या मार्गावर जाऊन त्याला क्षीण नका करू. धर्म आणि अधर्माचा विचार शक्तिहीन करतात बिभीषण. शक्तिशाली करतात तोच धर्म असतो. परंतु बस, या समयी आम्हाला कोणताही तर्क ऐकायचा नाही. आपण सर्वांनी जे सांगितलं त्यावर विचार करून स्वयं उचित निर्णय घेऊ.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मारीच, महाराज, लंकेश्वर, यावं आपण यावं महाराज. आपलं स्वागत आहे. महाराज, आसन ग्रहण करा. आपल्या अशा प्रकारे अचानक मारीच्या कुटीत आलेलं पाहून मनात शंका येते. आपल्या राज्यात सगळं कुशल तर आहे ना लंकेश्वर? तात, आम्ही तुमच्याकडे मदत मागायला आलो आहोत. बिकट समस्यांचं समाधान करणारा तुमच्यासारखा बुद्धिजीवी कोणीही नाही. तुम्ही मोठमोठ्या मायावी विद्यांचे ज्ञाता आहात. तुम्ही बळ आणि कपट दोघांचे प्रयोग करण्यात कुशल आहात. म्हणूनच आम्हाला तुमच्या सहायतेची गरज भासली आहे. परंतु महाराज, मी तर मायावी विद्यांचे प्रयोग करणं सोडून दिलंय. कट कपटाचा त्याग करून मी संन्यास घेतला आहे. आता तर उर्वरित जीवन कैलासपतीची आराधना आणि तपस्येतच व्यतीत करण्याचा निश्चय केला आहे. मला क्षमा करावी, मी आपली सेवा नाही करू शकत. मारीच, राजा जेव्हा प्रार्थना करत असतो त्याचा अर्थ असतो तो आज्ञा देत आहे. त्याची प्रार्थना न स्वीकारण्याचा अर्थ आहे राजाची अवज्ञा. आणि रावणाच्या अवज्ञेचा परिणाम तुम्हाला माहीतच असेल. म्हणून आम्ही जे सांगत आहोत तेच तुम्हाला करावं लागेल. आपण फार अशांत आहात लंकेश. सांगा, आपल्या चिंतेचं कारण काय आहे आणि त्याकरता मला काय करायचंय? मारीच, एका मानवानं आमच्या छावणीचा विध्वंस करून टाकला आहे. कल आणि दूषणला ठार केला आहे. एका मानवानं? कोण आहे तो? ऐकलं आहे अयोध्येचा कोणी राजकुमार आहे, राम, जो आपला छोटा भाऊ लक्ष्मण आणि आपली पत्नी सीता सोबत पंचवटीत राहायला आला आहे. त्याने आमची आवडती बहीण शूर्पणखेचाही अपमान केला आहे. तिचं नाक कापून तिला कुरूप बनवून टाकलं आहे. आम्ही मनात ठरवून टाकलं आहे, त्यानं आमच्या बहिणीचं रूप बिघडवलं आहे. आम्ही त्याच्या सुंदर पत्नीला त्याच्यापासून हिरावून घेऊ, आमची राणी बनवू, आम्ही सीतेचं अपहरण करू. यासाठी आम्हाला तुमच्या सहाय्याची आवश्यकता आहे. माझं सहाय्य? हो, तू आपल्या मायेनं एका अद्भुत सुवर्ण मृगाचं रूप धारण कर. याची शिंग सोन्याची असतील, याची कातडी सुंदर असेल, जसा कुणी कधीही पाहिलेलाच नसेल. तुला बघून राम आणि लक्ष्मण सुद्धा शिकारीसाठी येतील. जर ते नाही निघाले तर सीता त्यांना अवश्य तुझ्या शिकारीसाठी पाठवेल. त्याच वेळी मी तिला झोपडीतून पळवून आणीन. बघ, त्या सुंदरीचं काय भाग्य आहे की वनातल्या झोपडीतून सरळ लंकेच्या राजमहालात पोहोचणार आहे. तिचं सौभाग्य आहे की नाही, परंतु आपलं दुर्भाग्य अवश्य जवळ येत आहे महाराज रावण. काय? हो लंकेश, आपण ज्याला एका छोट्याशा राज्याचा एक साधारण राजकुमार समजत आहात, त्या रामाचं महात्म्य आपण जाणत नाही. मला वाटतंय की कोणी तुमचा खरंच परमशत्रू आहे, ज्यानं आपल्याला हा सल्ला दिला आहे. कारण या दुष्कृत्यानंतर आपला कुळासहित नाश होईल. लंकेची वीट अन वीट हादरेल. आपण माझं ऐका आणि हे सर्व विसरून आपण लंकेला परत जा. आपल्या रंगमहालात एकाहून एक सुंदर राण्या आहेत. त्यांच्या बरोबर आनंदात जीवन घालवा. सीतारूपी ज्वालेला हात लावू नका, नाहीतर सर्व काही भस्म होईल. घाबरट मित्रा, शत्रूच्या महात्म्याचं वर्णन करून रावणाला घाबरवण्याचा प्रयत्न करतोयस. रावण ज्याच्या भीतीनं भय पण भयभीत होतं, जो काळाचाही काळ आहे. मी आपल्याला घाबरवायला सांगत नाहीये महाराज, मी खरंच सांगतो. मी रामाचा अलौकिक पराक्रम बघितलाय. मला एक बिनपात्याचा बाण मारला होता तेव्हा मी 100 योजन दूर समुद्राच्या ह्या बाजूला येऊन पडलो. तो साधारण मानव नाहीये. इतका तरी विचार करा की ज्यानं तडका आणि सुबाहूचा वध केला, शिवांच्या ज्या धनुष्याला मोठ्यात मोठा वीर उचलू नव्हता शकला ते सहजच तोडून टाकलं. खर आणि दूषण सारख्या योद्ध्यांना त्यांच्या विशाल सेनेबरोबर संपवून टाकलं. तो काय सामान्य माणूस असू शकेल?
महाबली, आपण त्यांच्या शत्रुत्वाचा विचार सोडूनच द्यावा. ह्यातच आपलं आणि आपल्या राज्याचं भलं आहे. मारीच, आम्ही तुझ्याकडून उपदेश घ्यायला नाही आलो. त्यानं तुझ्या मातेचा वध केला, त्याच्या प्रती तू प्रेम दाखवतोयस? प्रेमासाठी नाही राजा, मी विनाशाच्या भीतीनं हे सांगतोय. भय, तू कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करतोयस? जर राम साधारण माणूस नसेल तर काय रावण साधारण पुरुष आहे? रावण, ज्याच्या भीतीनं देवतांचाही थरकाप होतो, तो कैलास पर्वताला उचलण्या इतका शक्तिमान आहे. स्वतः यमराज सुद्धा ज्याचा दास आहे. रावण अर्थात एको अहम भीत्यो न अस्ति, न भूतो न भविष्यती. हे सर्व जे आपण ऐकवत आहात ते सत्य आहे, परंतु हे विसरू नका, या साऱ्या शक्ती आपण पुण्यकर्मांनी मिळवल्या आहेत. आणि जेव्हा कुणी आपल्या शक्तीचा प्रयोग पापकर्मांसाठी करू लागतो, तेव्हा तीच शक्ती त्याला धोका देऊ लागते. मी आपला मामाही आहे, म्हणूनच आपल्याला नीतीची गोष्ट सांगत आहे. जी स्त्री आपल्या इच्छेनं येत नाही ती अग्नीची ज्वाळा असते. का एका जळत्या निखारेला हृदयाशी घेऊ पाहता आहात? बस मारीच, उपदेशाची आता सवय नाही या त्रिलोकवीर रावणाला. आम्ही तिन्ही लोकांचे राजे आहोत. विश्वातल्या सर्व सुंदर गोष्टीवर आमचा अधिकार आहे. आमच्यासाठी काही फरक नाही, सर्व काही आमचं आहे. आम्हाला नीती शिकवू नका. शक्तिशाली पुरुष जे करतो त्यालाच नीती म्हणतात. शक्तीचं सर्वात विनाशकारी रूप पण हेच आहे. ज्याचं आपण प्रदर्शन करीत आहात तेच विनाशाचं मूळ आहे. राजन, तू नीतीच्या गोष्टी करतोस आणि इतकी नीती पण कळत नाही की राजासमोर युक्तिवाद नाही करत. असा राजा जो आपल्या हितचिंतकांचं म्हणणं ऐकायला तयार नसतो, तो स्वैराचारी, आतताई ओळखला जातो आणि शेवटी नाशवंत होऊन जातो. आपल्या बुद्धिमान मंत्र्यांनी याविषयी आपल्याला काहीच सल्ला नाही दिला. ज्या राजाला आपलं बाहुबळ, आपल्या शक्तीवर भरोसा नसतो, तोच मंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यामध्ये अडकून राहतो. मंत्र्याचं काम आहे राजाच्या आज्ञांचं पालन करणं, आज्ञा देणं नाही. ज्या मंत्र्याला स्वतःचं हित पाहायचंय त्यानं खरं तर राजानं विचारल्यावरच स्वतःचं मत द्यावं, तेही नम्रतापूर्वक हात जोडून. रावणासमोर केवळ अनुकूल, मधुर आणि आवडणाऱ्या गोष्टीच बोलाव्या. असे राजेच आपल्या गर्वानं आणि अहंकारानं आपला सर्वनाश करून घेतात. केवळ प्रिय गोष्टी बोलणारे तर चहूकडे सापडतात. अप्रिय परंतु हितकारक सांगणारे आणि ऐकणारे दोघं दुर्लभ असतात. सुलभा पुरुषा राजन संततः अप्रियवादिना, अप्रियस्यश्च पश्यस्य श्रोता वक्ताः च दुर्लभा. मारीच, आम्हाला शास्त्र शिकवू नकोस, नाही तर कदाचित असं होईल की राम सीतेच्या आधी तूच आमच्या रागाचा बळी ठरशील. निर्णय घे, आमच्या हातून मरायचंय की आमच्या आज्ञेचं पालन करायचंय? हर प्रकारे आज माझा मृत्यू निश्चित आहे, परंतु राजाच्या हातून अपराधी म्हणून मरण्यानं कलंक लागतो. त्यापेक्षा रामासारख्या शत्रूच्या हातून मेल्यानं वीरगती तर प्राप्त होईल. चला महाराज, सेवक आपल्या आज्ञेचं पालन करेल.
आर्यपुत्र लक्ष्मण दादा, या लवकर या. एक अद्भुत दृश्य पाहिलं मी. काय झालं सीते? एक अलौकिक हरिण आपल्या आश्रमाबाहेर फिरतंय. अलौकिक हरिण? हो, कुठे आहे? या लवकर या. या ना स्वामी, या लवकर या. पहा तो निसर्गाची अद्भुत कलाकृती, ते मोहक हरण. असं वेगळं हरण कधी पाहिलंय? त्याची शिंग पहा, वाटते सोन्याची आहे. त्याची कातडी पण सोन्याची आहे. खरंच अद्भुत, विलक्षण. पाहिलंच लक्ष्मण? पाहतोय दादा. स्वामी, याला काहीही करून पकडा ना. ओहो, किती सुंदर हरण आहे. पकडून काय करशील कल्याणी? याला अयोध्येला घेऊन जाऊ. पाहून सर्वजण आश्चर्याने थक्क होतील. याच्या पायात घुंगरू बांधीन. जेव्हा महालात छम छम होईल ना, तेव्हा मातांना किती आनंद होईल. नाहीतर वनवासाची स्मृती म्हणून भरत दादांना भेट देऊन टाकीन. जा ना, लवकर पकडून आणा ना. लक्ष्मण, तुझ्या वहिनीची इच्छा पूर्ण करावीच लागेल. वास्तवात हे आहेही खूप सुंदर. याचं रूपच ह्याचा शत्रू ठरत आहे. दादा, याच्यावरचं वहिनीचं प्रेम आपल्याला कुठल्या संकटात न टाको. मला तर हे सुवर्णमृग मायावी वाटतंय. हे निसर्गाच्या विरुद्ध आहे, अनैसर्गिक आहे, असंभव आहे. या सृष्टीत असंभव काहीच नाही लक्ष्मण. जे काही तू कल्पनेत पाहू शकतोस ते या ब्रह्मांडात कुठे ना कुठे घडलेलंच आहे. ज्ञानी आणि विज्ञानी सुद्धा सृष्टीचं सारं रहस्य नाही जाणत. म्हणून ह्यानं ही सृष्टी खोटी नाही ठरत. परंतु दादा, जे निसर्गाच्या विरुद्ध आहे. निसर्गाच्या विरुद्ध काहीच नसतं लक्ष्मण. भारद्वाज ऋषींच्या घरी पुत्र रूपात सुवर्ण शरीराचं साधस नव्हतं का जन्मलं? अशाच प्रकारे सहस्त्र कोटी रूपात जीव मिळतात लक्ष्मण. आणि ईश्वराच्या मायेपुढं ज्ञान विज्ञानाचा तर्क काम नाही करत. भगवंतांची माया असू शकते, पण ही तर मला एक राक्षसी माया वाटतेय. आठवतंय दादा, एकदा दंडकारण्यात कितीतरी राक्षस अशाच प्रकारे आले होते. ओहो, आता तुम्ही अशाच प्रकारे तर्क करीत राहिलात ना, तर तितक्यात हरिण पळून जाईल. आपण माझी एवढीशी इच्छा पूर्ण नाही करू शकत. लक्ष्मण, बहुधा सीता हरिण मिळवल्याशिवाय ऐकणार नाही. मी आत्ताच जातो. जर हरिण हातात जिवंत सापडलं नाही तर काय? त्याचं मृगाजन किती सुंदर आहे. आपल्या पूजेत आसन म्हणून कामी येईल. दादा, मला अजूनही शंका वाटते. ही कोणती राक्षसी माया तर नाही ना? जर राक्षसी असेल तर त्याचा अंत होणंही आवश्यक आहे. लक्ष्मण, तू पर्णकुटीत सीतेजवळ तिचं रक्षण करण्यासाठी राहा. तुझी शंका कदाचित योग्यही ठरेल. मी जानकीची इच्छा पूर्ण करायला त्या कांचन मृगाच्या मागे जातो. जिवंत किंवा मारून त्वरित परत येतो. परंतु लक्ष्मण, सावध राहा. वनात बरेच राक्षस फिरत असतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीत सीतेला एकटी नको सोडूस. जशी आज्ञा दादा.
लक्ष्मण धाव लक्ष्मण धाव लक्ष्मण सीते 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 लक्ष्मण 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 तू ऐकलंस? वाचवा वाचवा तुमचे दादा खूप आर्तस्वरात आपल्याला बोलवत आहेत. ते नक्कीच कोणत्या तरी संकटात सापडलेले आहेत. त्यांच्या आवाजात केवढी करुणा आहे. कदाचित बऱ्याच राक्षसांनी त्यांना घेरलं असणार. लक्ष्मण, तू नाही ऐकलीस त्यांची हाक? ऐकलीये वहिनी. तरी तू इथेच उभा आहेस. जा लक्ष्मण जा, जाऊन त्यांना वाचव. लक्ष्मण, काय झालं? तू जात का नाहीयेस? कारण मला माहितीये दादा कुठल्या संकटात सापडूच शकत नाही. वहिनी, आपल्या स्वामींना देव असुर राक्षस कोणीच हरवू शकत नाही. हा कदाचित दादांचा आवाज नसेल, काहीतरी भ्रम आहे. आपण इतके अधीर होऊ नये वहिनी. धीर धरा. जिचा पती संकटात असेल आणि मदतीसाठी बोलावत असेल, तिला तू धीर धरायला कसं सांगू शकतोस? लक्ष्मण, का तू राक्षसांच्या भीतीने आपले प्राण वाचवण्यासाठी जात नाहीयेस? मी तुला इतका घाबरट कधीच समजले नव्हते. वहिनी, आपल्या भावाच्या समोर सारखं धनुष्य उचलून शौर्याच्या बढाया मारत असतोस, आणि आज जेव्हा खरंच शौर्य दाखवायची संधी आली तर घाबरलेल्या उंदराप्रमाणे आपल्या बेळातून निघत नाहीयेस तू. वहिनी, वहिनी, आपण असं काही बोलू नका. आपल्याला माहित नाही की आपण काय बोलताय. मी चांगली ओळखते तुला. ज्या भावाने तुला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं, आज जेव्हा त्यांचे प्राण संकटात सापडले तर तू भिवून आपल्या वहिनीच्या पदराखाली येऊन लपलास. आता यावेळी तुझं हेच कर्तव्य आहे. माझं एकच कर्तव्य आहे, माझे थोरले बंधू श्रीरामांच्या आज्ञेचं पालन करणं. आणि ते मला सांगून गेले की मी तुमच्या रक्षणासाठी इथेच राहावं. म्हणून मी आपल्याला कोणत्याही स्थितीत एकटं सोडून नाही जाऊ शकत. माझं रक्षण, ज्याच्यासाठी मी माझ्या सर्वस्वाचा त्याग करून या वनात राहायला आले, ज्यांच्याशिवाय एक क्षण सुद्धा जगू नाही शकत, आज जेव्हा त्यांचे प्राण संकटात सापडले तेव्हा माझं रक्षण करण्याचा काय उपयोग? लक्ष्मण, जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर मी एक क्षण सुद्धा जिवंत नाही राहू शकत. मग माझ्या मृत शरीराचं रक्षण करीत राहा आणि पाळत राहा भावाची आज्ञा. वहिनी, तुम्ही समजत का नाही आहात? दादांवर काही संकट येऊच शकत नाही. 3 लोकात असा कोणीही वीर नाही जो त्यांचा पराभव करू शकेल. हे काय दुर्दैव आहे वहिनी की आपली बुद्धी इतकी हीन झालीये. जिच्या पतीचे प्राण संकटात असतील अशा स्त्रीचं याहून मोठं दुर्दैव अजून काय असणार? आज तू माझ्याशी वाद घालतोयस. हट्टीपणा तर तू नेहमीच करतोस, पण आपल्या घाबरटपणामुळे माझी अवज्ञा पण करशील याची मला अपेक्षा नव्हती. वहिनी, आपण मला घाबरट म्हणू नका. घाबरट नाहीयेस तर माझ्या आज्ञेचं पालन कर. वहिनी, आपण हट्ट करू नका. काहीतरी अघटित होऊ शकतं. तू गेला नाहीस तर अघटित घडणारच आहे. लक्ष्मण, बोलण्यात वेळ घालवू नकोस. ठीक आहे, तू नाही जाऊ शकत तर हे धनुष्यबाण मला दे. प्रत्येक आर्य स्त्रीला आपल्या पतीचं रक्षण कसं करायचं ते माहितीये. दे ना. धनुष्यबाण पण मला नाही देणार. ठीक आहे, मी अशीच जाते निघून. तू इथेच राहा. माझा इतका अंत नका पाहू. नुसतं बोलू नकोस, कृती कर, कृती. ठीक आहे, तर मग आपल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आज पहिल्यांदा लक्ष्मण आपल्या प्रभू श्रीरामांच्या आज्ञेचं उल्लंघन करतोय. आपण कुटीत बसून राहावं. माते, आपण कुटीत राहा.
दादा मला क्षमा करा. माते, गुरुने दिलेल्या मंत्रशक्तीने मी इथे एक अदृश्य भिंत बनवली आहे. कुणीही जर या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन करून आत येण्याचं साहस करेल तर जळून भस्म होऊन जाईल. म्हणून म्हणतो माते, माझी आपणास विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीत राम दादा येईपर्यंत तुम्ही एकही पाऊल या रेषेच्या बाहेर काढू नका. हे वन्य देवतांनो, समस्त प्राण्यांनो, माता सीतेला मी आपल्या स्वाधीन करून जात आहे. यांचं रक्षण करा. भिक्षां देहि. भिक्षां देहि. भिक्षां देहि. भिक्षां देहि. भिक्षां देहि. प्रणाम मुनिवर. कल्याण असो. देवी, आम्ही खूप दुरून आलो आहोत आणि भुकेले आहोत. तुझी कुटी पाहून या आशेनं इथं आलो आहोत की आम्हाला काही अन्न मिळेल. अवश्य मुनिवर, आपण इथेच थांबा. मी आपल्यासाठी थोड्याच वेळात भोजन घेऊन येते. देवी, आम्ही प्रवासानं दमलो आहोत. आम्हाला विश्रांतीची गरज आहे. क्षमा करा, यावेळी माझे पती कुटीत नाही आहेत, म्हणून मी आपले स्वागत नाही करू शकत. परंतु कृपा करून आपण तिथेच थांबा. मी आपल्यासाठी भोजन आणते.
माझी आपणास विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीत रामदादा येईपर्यंत तुम्ही एकही पाऊल या रेषेच्या बाहेर काढू नका. मुनिराज, मी आपल्याकरता भोजन आणलं, हे घ्यावे. घेऊन ये देवी. कृपया आपल्यालाच इथं यावं लागेल. आता तर आम्ही आसन ग्रहण केलं आहे. प्रवासानं थकलो आहोत. सारखं सारखं उठवत नाही. जे काही द्यायचंय इथंच घेऊन ये. भगवंता, मी या सीमेपलीकडे नाही येऊ शकत. आपल्यालाच कष्ट घ्यावे लागतील. देवी, तू क्षत्रिय पुत्री नाही वाटत. दारावर आलेला अतिथी देवासारखा असतो आणि तू आमचा अपमान करत आहेस. नाही नाही अतिथी देवा, माझं तिथे न येण्याचं कारण आपला अपमान करणं नाही. खरं तर माझे भाऊजी माझ्या सुरक्षेसाठी एक सीमारेषा आखून गेले आहेत आणि आपली शपथ घालून सांगून गेलेत की मर्यादा रेषा ओलांडून बाहेर जाऊ नकोस. म्हणून मी बाहेर नाही येऊ शकत. कृपा करून या गोष्टीचा राग मानू नका. बस, खूप झालं. तू परत परत आमचा अपमान करत आहेस. पहिल्यांदा आम्हाला कुटीत येण्यापासून मनाई केलीस आणि आता दुरून भोजन देत आहेस. तसं काही आम्ही पशुपक्षी आहोत? असा व्यवहार नीच जातीच्या लोकांबरोबर केला जातो. कोणी संत महात्मे दारावर आले तर मोठ्या आदरानं स्वतः त्यांच्या जवळ जाऊन त्याचे पाय धरून भिक्षा दिली जाते. ठीक आहे, आम्ही तुझ्या दारावरून उपाशीच परत जाऊ, पण या अपमानाच्या बदल्यात आम्ही तुला शाप देऊ. नाही नाही मुनिवर, माझ्यावर दया करा. मला आपल्या मुलीप्रमाणे समजून माझी समस्या आणि विवशता समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही सर्व समजतो, सगळं जाणत आहोत. आम्ही त्रिकालदर्शी आहोत. मूर्ख स्त्री, आम्ही सर्व पाहत आहोत. तुझा पती यावेळी एका सोनेरी हरणाची शिकार करत वनामध्ये भटकत फिरतो आहे. या सोनेरी मृगानं आपल्या शिंगानी तुझ्या पतीवर एकदा हल्ला केला आहे. तरीही तुझा पती त्याच्या मागे धावत आहे. आम्ही शाप देतो आहोत की तो सोनेरी मृग आपल्या तीक्ष्ण शिंगानी तुझ्या पतीचा. नाही नाही, आपण त्याला शाप नका देऊ. मी तिथेच येते. आपण माझ्या पतीला शाप नका देऊ. त्यांना शाप नका देऊ. माझ्यावर दया करा. माझी चूक झाली. मी आपली शक्ती नाही ओळखू शकले. मला क्षमा करा. जा मुली, आम्ही तुला क्षमा केली आहे. आम्ही तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीचे अश्रू नाही पाहू शकत. मी मिथिला नरेश, महाराज जनकाची मुलगी आहे. मिथिलेची राजकुमारी आणि या अवस्थेत? हे कसलं दुर्दैव आहे. या कांचन कायेला पाहून देवताही मोहित होतात. तिला तू या पर्णकुटीत अशा प्रकारे नष्ट करत आहेस. अरे, अशा श्रीरत्नाला तर त्रिलोकीच्या महाराजाची पत्नी असलं पाहिजे. माझ्यासाठी तर माझे पतीच त्रिलोकीचे राजे आहेत. त्यांच्यापेक्षा मोठं कोणी असू शकतं का? अवश्य असलं पाहिजे. आम्ही तुला सांगतो, सीते, ज्याच्या नावानं देवता, नाग, किन्नर, असुर, राक्षस अर्थात त्रिलोकीचे सर्व प्राणी थरका पावतात, सूर्य, चंद्र इत्यादी नवग्रह ज्याच्या इच्छेनं कार्यरत होतात, जो संसारातील सर्व चराचर प्राण्यांचा स्वामी आहे, त्याला पाहून वृक्षाची पानं पण भीतीनं शांत होतात. अरे, वायू सुद्धा ज्याच्या समोर श्वास नाही घेत. तू तर त्या लंकाधिपती रावणाची पत्नी होण्यास योग्य आहेस. अशा प्रकारच्या पापी गोष्टी करताना तुला लाज नाही वाटत? कोण्या महात्म्याच्या वेशात तू कोणी दुरात्मा आहेस? कोण आहेस तू? तुझा दास, तोच लंकेश्वर रावण. रावण? हो, रावण, ज्याला तुझ्या लालसेनं आतुर केलं आहे,
तो स्वतः तुझ्या दारात भिक्षा मागायला आला आहे. सीते, आज तुझा भाग्योदय झाला आहे. उद्या आमच्या राजमहालात 5,000 स्त्रिया पट्ट राणीप्रमाणे तुझी सेवा करतील. धूर्त, तुला हे वाटलंच कसं की तू तुझ्या वैभवाचा दिखावा करशील आणि सीता तुझ्या बरोबर येईल? तू आत्ता इथून चालता हो, नाहीतर माझे पती एका बाणातच तुला तुझ्या लंकेसमवेत जाळून खाक करतील. तू ज्या पतीचा मान ठेवतेस तो तर पृथ्वीवर रेंगाळणारा एक मानव आहे. आम्ही ज्या राक्षसांचे राजे आहोत ते या मानवांना फळामुळाप्रमाणे आपला खुराक समजतात. तुला आमची शक्ती माहीत नाही. माहित आहे. खर आणि दूषण तुझेच भाऊ होते ना, ज्यांना रघुवरांनी बघता बघता संपवून टाकलं होतं. तुझं हे साहस? एक गिधाड असून सिंहिणीची अभिलाषा करतोस? तुझा अंत समय आलाय. जर जीव प्यारा असेल तर अजून वेळ आहे. चालता हो इथून. आमचा असा अपमान करायची हिंमत आजपर्यंत कोणी नाही केली. याचा परिणाम माहित आहे तुला? आणि एका पतिव्रता सतीकडे अशी कुदृष्टी टाकण्याचा मूर्खपणा पण कोणी केला नसेल. याचा परिणाम माहित आहे? तुझाच नाही, तुझ्या सर्व कुळाचा सर्वनाश होईल. मूर्खा, दूर हो माझ्या नजरेसमोरून. परत या रेषेच्या आत जाऊ इच्छितेस? स्त्री एकदा का आपल्या मर्यादा रेषेच्या बाहेर आली की मग तिचं परत जाणं अशक्य असतं. सीते, आता तुला रावणाच्या हातून कोणीच वाचू शकत नाही. म्हणून चुपचाप आपल्या संमतीनं माझ्या बरोबर चाल. नाही नाही, आर्य, लक्ष्मण, आर्य, कुठे आहात तुम्ही? कुठे आहेस लक्ष्मणा? ओरड, अजून ओरड. आर्य, लक्ष्मण. यावेळी ते वनात खूप दूर आहे. तुझं ओरडणं त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. सीते, चल माझ्या बरोबर. चल. सीते. आर्य. आर्य, लक्ष्मण, आर्य. रावणाच्या तावडीतून तुला कोणी नाही वाचवू शकत. वाचवा, लक्ष्मण, लक्ष्मण. दादा, 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 लक्ष्मण, दादा, आपण लक्ष्मण, तू इथे का निघून आला स्थितीला एकटं सोडून? तुला माझी आज्ञा लक्षात नाहीये? मला क्षमा करा दादा. तुमची हाक ऐकून वहिनीने मला जबरदस्तीने इथे पाठवलं. जेव्हा मी नकार दिला तेव्हा त्यांनी इतके कटू शब्द वापरले की मला विवश होऊन इथे यावंच लागलं. हे चांगलं नाही झालं. तुझं म्हणणं खरं होतं. तो हरणाच्या रूपात तोच मारीच राक्षस होता. मरता मरता जेव्हा त्यानं माझ्या आवाजात तुला मदतीची हाक दिली तेव्हाच त्याच्या आविर्भावानं मला समजलं की आपल्याशी कट केला आहे. सीता आवश्यक असल्या तरी संकटात सापडली आहे. मला वाटतं ती आश्रमात नाही भेटणार. नाही दादा, असं म्हणू नका. वहिनी तिथेच असतील. देव करो असंच हो. चल लक्ष्मण. आर्य, लक्ष्मण, आर्य, लक्ष्मण, वाचवा, वाचवा. घाबरू नको सीते, येतोय मी. आर्य, वाचवा मला, वाचवा. आर्य, वाचवा मला. थांब, थांब रावणा, थांब. सीते, सीते, मी येतोय सीते. या पापी रावणापासून माझी रक्षा करा. जर आपण लढू शकत नसाल तर वनात जाऊन आर्यपुत्र रघुवीर आणि लक्ष्मणाला माझा निरोप सांगा. जा, लवकर जा. माझी रक्षा करा. तू काळजी करू नकोस मुली. माझ्या जिवंतपणी हा तुला नाही घेऊन जाऊ शकत. रावणा, तू तर स्वतःला मोठा वीर आणि पराक्रमी म्हणवतोस,
एका असहाय स्त्रीला अशा प्रकारे चोरासारखं पळवून नेण्याचं कृत्य तुला शोभा देत नाही. तू तिला लगेच सोडून दे. ही धार्मिक आणि पतिव्रता स्त्री आहे. तिचं बळजबरीनं अपहरण करून तुझा विनाश होईल, विनाश. म्हाताऱ्या जटायू, रावणाला शिकवायला निघालायस? जा एखाद्या वृक्षाच्या फांदीवर बसून आराम कर. माझ्या वाटेला जाऊ नकोस. जर मला राग आला तर मी म्हातारा अवश्य असेन, पण आज सुद्धा तुझ्यासारख्या गर्विष्ठ माणसाचा गर्व हरण करू शकतो. सीता माझ्या सुनेसारखी आहे. मी माझे प्राण त्याग करून सुद्धा तिचं रक्षण करीन. आज तू माझ्या पंखाने मारला जाशील.